नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आपणास धातुक्षय म्हणजे पुरुषांमधले जे वीर्यातले जे जंतू कमी असतात त्याला इंग्रजीमध्ये ओलिगोस्पर्मिया आणि ओझोस्पर्मिया असे दोन प्रकार आहेत. तर त्याच्यासाठी काही औषधं सुचवतो, वापरून पहा, याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळेल. एक जे औषध आहे ते आहे कवच बीज. हे दुधात भिजवायचं आणि त्याचं मगज काढून एक चमचा रोज दुधात घ्यायचं आहे. पुढचं जे औषध आहे ते पिंपळाचे फळं, उंबराचे फळं आणि वडाचे फळं हे वाळवून तयार करून ठेवा. हे समप्रमाणात एकत्र करून ठेवा. 10 ग्रॅम रोज एक वेळा गाईच्या दुधाबरोबर घ्या. पुढचं जे औषध आहे, वडाचे पान काढल्यानंतर त्याच्यात जे दूध निघतं किंवा जे चीक निघतं ते एक 5-7 थेंब बत्ताशावर रोज सकाळी घ्यायचं आणि वरून कच्चं दूध प्यायचं आहे. पुढचं जे औषध आहे, दालचिनी 3 ग्रॅम रोज रात्री दुधाबरोबर घ्यायचं आहे. त्याच्या पुढचं जे औषध आहे ते चिंचोका आहे ना, त्याचं 3 ग्रॅम पावडर रोज गरम करून थंड दुधात घ्यायचं आहे. आणि पुढचं औषध जे आहे ते आहे गुळवेल सत्व आणि वंशलोचन समभाग एकत्र करून 2 ग्रॅम औषधी मधाबरोबर घ्यायचं आहे. मोड आलेले धान्य या पेशंटनी जास्त घ्यावेत व दूध तूप घ्यावं. जर काही व्यसनं असतील तर ते मात्र पूर्णतः बंद करावेत, म्हणजे त्याचं शुक्रजंतू तयार होईल, धातुक्षयाचा आजार बरा होईल, असा माझा अनुभव आहे. धन्यवाद. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट नावाचं चॅनल आहे, त्याला निश्चित सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.